नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. काल आपण मूळ संख्या याच्यावर आधारित काही क्वेश्चन बघितले होते. आज आपण बघणार आहोत सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती. हा प्रश्न झालेला आहे का आपला? आजचा प्रश्न घ्या. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या किती? बघा, तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिलेले होते. कालचाच क्वेश्चन आहे हा. आपण 3 अंकी मूळ संख्या 100 पासून 200 पर्यंत राईट केले होते. मग कोणती त्याच्यामध्ये 101 ही सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या आहे. चला, पुढचा प्रश्न आहे किती नंबरचा? आजपासून नवीन समजा नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन राईट करा. 40 ते 50च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? 40 ते 50 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? ओके. आता तुम्ही तोपर्यंत 40 ते 50 यांच्या दरम्यानमध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात, म्हणजे प्राईम नंबर्स येतात, ते राईट करा, त्यांची ॲडिशन करा. तोपर्यंत मी तुम्हाला ऑप्शन देतो. फर्स्ट ऑप्शन आहे 135. ऑप्शन ए 135. ऑप्शन बी 131, 133 and option D is 132. चला, 50 to 40 यांच्यामध्ये येणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज करायची आपल्याला. What is the sum of prime numbers between 40 to 50? याचा इंग्लिशमध्ये काय असणार आहे? What is the sum of prime number between 40 to 50? वा, 40 to 50 मध्ये कोणकोणते प्राईम नंबर्स येतात? 41, 43, 47. एवढे 3च प्राईम नंबर येतात. ॲडिशन करा. 3 आणि 7 10 आणि 1 11, कॅरी 1. 4 3 जा 12, 12 + 1 13. 131. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. राईट करायचं सर्वांनी. नेक्स्ट क्वेश्चन झाला का राईट करू? नेक्स्ट, 100 ते 110 मधील मूळ संख्या किती? इथं बस तू. 100 ते 110 मधील मूळ संख्या किती? क्वेश्चन नंबर 3 ना. 100 ते 110 मधील एकूण मूळ संख्या किती? तुम्ही 100 ते 110 मधील एकूण मूळ संख्या किती आहे त्या शोधायच्या आहे. तोपर्यंत मी तुम्हाला ऑप्शन देतो. 5 2 3 4. ऑप्शन ए इज 5, ऑप्शन बी इज 2, ऑप्शन सी इज 3 and ऑप्शन डी इज 4. बघा, 100 ते 110 how many prime numbers between
100 to 110. मग याच्यासाठी आपल्याला 100 to 200 पर्यंतचे प्राईम नंबर्स रिसेट पाहिजे. आपले 100 पर्यंत होते. आता यावेळेस आपण त्याच्यामध्ये एक अपडेशन करतोय. आपल्याला 101 to 200 पर्यंतचे प्राईम नंबर्स आपल्याला त्याच्यामध्ये रिसेट करायचे. किती आहेत टोटल? नाही 100 पासून तर 200 पर्यंत. किती आहेत टोटल? 21. किती? हां, मग 27 कसं काय? चला, याच्यात किती मग 100 to 110 मध्ये 4 कोणकोणते आहेत ते? 101, 103, 107, 101, 103, 107, 109. These 4 numbers are prime between 100 to 110. हे 4 नंबर्स काय आहेत? 100 ते 110 मधील मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. झालं, राईट करू, इरेज करू. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. क्वेश्चन नंबर 4. 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. संख्यांची बेरीज सांगायची आपल्याला. बघा, आता जेव्हा ही आपल्याला स्टार्टिंग नंबरपासून नॅचरल नंबर्सची ॲडिशन विचारलेली असेल, मग ते कितीही असो. थोडं रायटिंग स्टॉप करा. आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो की कशा पद्धतीने नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांची आपण बेरीज काढू शकतो. आता इथं सांगितलेलं आहे 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. सुरुवातीला आपण छोटे एक्झाम्पल घेऊ. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग आपण काय केलं असतं बघा, 1 + 2 + 3 + 4 + 5 यांची ॲडिशन करू. आता बघा, हे 5, 4 + 1 5, 3 + 2 5, 5 5 5 किती आले? 15 आले. ओके. मग याला शॉर्टमध्ये काढण्याची एक मेथड आहे. जेवढ्यापर्यंत आपल्याला विचारलेले आहेत नंबर, 1 ते 5 पर्यंत विचारलेले आहेत ना, त्याचा नेक्स्ट कॉन्जिक्युटिव्ह नंबर त्याला मल्टिप्लाय करायचा. तो काय येणार आहे? 6 येणार आहे. 5च्या नंतर येणारी क्रमांक संख्या कोणती आहे? 6. 5 × 6 आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं आहे. कोणत्या दोन गोष्टी करायच्या आपल्याला? नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली असेल फ्रॉम 1 to एनी नंबर, देन आपल्याला काय करायचं आहे? ज्या नंबरपर्यंत विचारलेली आहे त्याच्या नेक्स्ट नंबरला त्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याला डिवाइड बाय 2 करून घ्यायचं आहे. आलं लक्षामध्ये? मग बघा, आता 5 × 6 = 30. 30च्या हाफ डिवाइड बाय 2 म्हणजेच काय? त्याच्या हाफ करायचे 15. आता हा प्रश्न सॉल्व करायला तुम्हाला सोपा जाईल. हा प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे. मी ऑप्शन देतो तुम्हाला. काय करायचं? जेवढ्या नंबरपर्यंत ॲडिशन विचारलेली आहे त्याच्या नेक्स्ट नंबरला त्याला मल्टिप्लाय करायचं आणि ॲन्सरच्या हाफ करून घ्यायचे, म्हणजे डिवाइड बाय 2 म्हणतो आपण त्याला. ऑप्शन घ्या 3 to 2. ऑप्शन ए इज 322. ऑप्शन बी इज 325, 340 अँड ऑप्शन डी इज, दिसत आहे तुम्हाला ऑप्शन 285. दिसत आहेत का? काय करसाल मग याच्यामध्ये? इरेज करू का? 1 ते 5 पर्यंतच्या. 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. 25 पर्यंत विचारलेले आहेत, मग 25 मल्टिप्लाय, याच्या नेक्स्ट कॉन्जिक्युटिव्ह नंबर कोणता आहे? 26. त्याच्या अपॉनला 2 करायचं. मग आता बघा, एवढं मोठं मल्टिप्लिकेशन करायचं नाही. या 2ने याला हाफ करून घ्यायचं. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. काय आलं? 25 × 13.
मग काय करायचं 25 3 जा 75 कॅरीला 7 25 1 जा 25 आणि 7 30 हां 32 गुड ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ओके राईट डाऊन पेन पडला दुसरा घे हा घे चला राईट करा आता सेम क्वेश्चन राईट करायचा म्हणजे नेक्स्ट दुसरा प्रश्न आपण असा तयार करू याच्यावरून क्वेश्चन नंबर 5 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगायची मला काढता येईल हा प्रश्न राईट झाल्यानंतर 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काय करावं लागेल मग 20चा नेक्स्ट नंबर त्याच्या अपॉनला 2 व्हाट हैपेंड समझ में नहीं आ रहा है लेकिन थोड़ा थोड़ा आ रहा है क्या समझे नहीं फिर से समझाना है ओके सपोज आता इथं मला सांगितलं की 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा मग काय करावं लागेल मला 50 पर्यंत विचारलेले आहेत 50 गुणिला 51 म्हणजे 50 मल्टिप्लाय 51 अपॉनला 2 मग I1 नंबर आहे याचा हाफ होऊ शकतो 2 1 जा 2 2 25 जा 50 होतात त्याच्या हाफ मग 25 मल्टिप्लाय 51 करायचे आहेत करा मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला एक 25 ने मल्टिप्लाय करण्याची ट्रिक सांगतो मग काय 127 कसं काय अच्छा बरं बघू आपण 25 1 जा नाही ना का 25 1 जा 25 होता इथं आता अच्छा याचं सांगते का याचं सांगते आन्सर 1 to 20 पर्यंत कशाचं हे कसं काय 25 मल्टिप्लाय 51 हां मग हे 7 येणारच नाही तर 27 मग फायनल आन्सर काय येईल बघा युनिट प्लेसला 5 येईल ना अगर 25 ने जर मल्टिप्लाय करत आहे तर 25 1 जा 25 कॅरीला 2 25 5 जा 125 त्याच्यामध्ये +2 100 असं येईल ते 1275 आन्सर येणार आहे ओके 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काय येईल मग 20 मल्टिप्लाय 21 अपॉनला 2 आता हे 25 नसून 20 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 2 1 जा 2 2 10 जा 20 हा एक 0 याच्यावर ठेवून द्या 21 मल्टिप्लाय 10 म्हणजेच काय 210 है ना चला राईट करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण 5 नंबरचा घेतलेला होता ना तो 1 ते 20 पर्यंतचा 6 नंबरचा क्वेश्चन हे दिसेल का तुम्हाला इथं नाही दिसणार इरेज करावं लागेल क्वेश्चन नंबर 6 21 ते 30 यांच्या दरम्यान क्वेश्चन नंबर 6 21 ते 30 यांच्या दरम्यान म्हणजेच काय बिटवीन त्यांच्या मध्ये यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती
संयुक्त संख्या किती? संयुक्त म्हणजेच काय? कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजेच काय? ज्या मूळ संख्या नाहीत, जे प्राईम नंबर नाहीत, असे सर्व काय आहेत? कंपोजिट नंबर. किंवा ते स्वतःच्या टेबलच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कोणाच्या तरी टेबलमध्ये येतात, अशा सर्व संख्या कंपोजिट नंबर्स असतात. मग आता आपल्याला 21 to 30च्या दरम्यान विचारलेले आहेत, म्हणजे हे दोघं नंबर येणार नाही. त्यांच्या दरम्यान विचारलं आहे ना, बिटवीन, बरोबर. मग हे दोन नंबर येणार नाही. मग 22 हा प्राईम नंबर आहे का? नाही, प्राईम नाही, म्हणून मग तो काय असणार आहे? कंपोजिट असणार आहे, म्हणजे संयुक्त असणार आहे. 23 प्राईम नंबर आहे, तो येणार नाही. 24 येईल, 25 येईल, 26 येईल, 27 येईल, 28 येईल, 29 येणार, कारण तो प्राईम आहे. टोटल किती आहेत मग? 1 2 3 4 5 6. किती संख्या आल्या? 6 संख्या आहेत. आपल्याला ऑप्शन दिलेले होते, ऑप्शन राईट करून घ्या. 10 2 6 5. 10 2 6 5. 10 2 6 5. किती मग? 1 2 3 4 5 6. There are 6 composite numbers between 21 and 30. लोकेश, यू कॅन सिट हिअर. बस इथं, तो धक्का नको मारतो. बस बेटा, आता एकदम पद्धतशीर दिसेल. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. इरेज करायचं आहे. 4, 5, 0, 3, 7. हां, मी विचारलं इरेज करू का? ओके. प्रश्न तर माहिती होता ना तुम्हाला, मग उत्तर काढता येईल तुम्हाला. कंपोजिट नंबर काढायचे आहेत तिच्यामध्ये. फिफ्टीनचा स्क्वेअर सांगा बरं मला. 225. 25चा विसरले? स्क्वेअर 25चा 65. अच्छा, 625. क्वेश्चन नंबर किती? 7. राईट करा. 4, 5, सर्वांमध्ये कॉमा राईट करायचा आहे आता. 4 5 0 3 7. 4 5 0 3 7. हे अंक एकदा वापरून, हे अंक एकदाच झालं, ते एकदाच वापरून, हे अंक एकदाच वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी, सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्यांतील फरक आहे. संख्यांतील फरक आहे. ऑप्शन ए. ऑप्शन राईट करायचे आहेत. 1,05,887. 1,05,887.
ऑप्शन बी इज 45,037. 45,037. ऑप्शन सी इज 73,054. ऑप्शन डी इज 44,970. 44,973. चला आता हे अंक एकदाच वापरायचे. किती अंक आहेत? 1 2 3 4 5. 5 डिजिट्स दिलेले आहेत, त्याच्यापासून 5 डिजिट सर्वात मोठी संख्या तयार करायची, सर्वात लहान करायची आणि त्यांचा सबट्रॅक्शन विचारलेलं आहे, फरक, डिफरन्स. मग आधी सर्वात मोठी राईट करू आपण. सर्वात मोठी लार्जेस्ट नंबर राईट करताना आपण सर्वात मोठा अंक सुरुवातीला घेतो. सर्वात मोठा कोणता याच्यामध्ये? 7, देन 5 4 3 0. हे आजच शिकलो आपण आपल्या क्लासमध्ये, लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर स्कूलमध्ये. सर्वात लहान बघा, तुम्हाला लक्षात येते का? तुम्हाला जे सिलेबसला आहेत, आपल्या बुकमध्ये तुमचा जो सिलेबस आहे तेच क्वेश्चन तुम्हाला नवोदयला सुद्धा आहेत. सर्वात लहान तयार करण्यासाठी बघा 0 आहे ना इथं, तर 0 हा सेकंड नंबरला घेणार आहे आपण. मग त्याच्यापेक्षा मोठा 3, देन 4 5 7. सर्वात लहान सर्वात मोठी यांच्यातला डिफरन्स म्हणजे काय? सबट्रॅक्शन. करा आता. 10 - 7 3, हे 12 होतील. 12 - 5 7. 3 मधून 4 सबट्रॅक्ट होत नाही, इथून घेतले, हे 4 होतील, हे 13 होतील. 13 - 4 9. 4 - 0 4. 7 - 3 4. बघा बरं कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं असं? डी 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 फॉर नाही, डॉग नाही. आलं लक्षामध्ये? सर्वात लहान सर्वात मोठी संख्या तयार करताना ऑर्डरने लिहायची. चढता क्रम, उतरता क्रम, असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. बरं, क्वेश्चन नंबर 8. नवीन प्रश्न आहे. पहिल्या काय? पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती? ऑप्शन घ्या. ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 35, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 25. पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती? आता इथं विषम संख्या विचारलेल्या आहेत. मग काय करचाल? सर्व विषम संख्यांची बेरीज करून टाकू. कोणकोणती विषम संख्या आहे? 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11. किती? 5च सांगितलं आहे ना. 1 2 3 4 5. अरे 6 झाले आपल्या. चला मग ॲडिशन करू. 9 + 1 10, 7 + 3 10, 10 आणि 10 20 झाले, प्लस हे 5. काय झाला? 25. आपला आन्सर आलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. डी फॉर नो, डॉग नाही, आन्सर. डी फॉर आन्सर. प्रश्न झाला राईट करून. मी त्याच्यामध्ये थोडा बदल करतोय. थांबून जाऊ.
थांबू? हो. चालू? थांबलेलो आहे मी. फास्ट राईट करायचं आहे. 2 सर. मग आता समजा काय? समजा लेट सपोज आपल्याला दिलेले आहे पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज किती. नाऊ व्हॉट आर यू डुईंग टू सॉल्व दिस क्वेश्चन. सगळ्या विषम संख्या लिहितील. कितीपर्यंत? 25 विषम संख्या लिहितील. तोपर्यंत संध्या काढून जाईल, पेपर संपून जाईल. मग याच्यासाठी विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी एक ट्रिक आहे. जेवढ्या विषम संख्यांची बेरीज विचारली आहे त्याचा फक्त स्क्वेअर करायचा. काय करायचा? आपण स्क्वेअर शिकलेलो आहेत. ते कशासाठी शिकलो होतो? या प्रश्नासाठी. समजा मला विचारलं होतं आधी पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती. आपण हे एवढे नंबर्स याच्यामध्ये ॲड केलेले होते आणि मला विषम संख्यांची बेरीज विचारली तर मी फक्त तो 5चा स्क्वेअर करायला पाहिजे होता. तो येतो 25. मग मला आता इथं 25 विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग मी आता काय करू? स्क्वेअर काढतो. मग आता 25चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. मग तो कसा काढायचा? 25चा स्क्वेअर काढण्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती. मॅजिकल ट्रिक म्हणतात त्याला, की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 असेल त्या नंबरचा स्क्वेअर आपल्याला काही सेकंदातच काढता येतो. कसा सांगतो तुम्हाला. आधी हा जो लास्ट डिजिट आहे त्याचा स्क्वेअर लिहून टाकायचा. 5चा स्क्वेअर किती? 25. आणि त्याच्यानंतरचा जो नंबर असतो लेफ्ट हँड साईडचा त्याच्या नेक्स्ट नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचं. जसं 2 नंबर आहे आता इथं, हा 2च्या नेक्स्ट नंबर काय येतो? 3 येतो. मग 2 × 3 किती? 2 × 3 किती? 6. 625 इज द राईट आन्सर. तो आहे 25चा स्क्वेअर. म्हणजेच पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज. येस, मी IMP नोट्स लिहून दिलेले होते, परंतु त्याच्यावर थोडी धूळ पडून गेली होती. आता ती आपण झटकून टाकलेली आहे. बरोबर? आलं लक्षामध्ये? मग स्क्वेअर केव्हा करायचा? जेव्हा विषम संख्यांची पहिल्या काही विषम संख्यांची बेरीज विचारलेली असेल. आता तुम्हाला विचारलं पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती? 100. त्याच्यासाठी काही पेन पण उचलायची गरज नाही. डायरेक्ट 100 जिथं दिसतील आहे का? कुठे नाही आहे. जिथं दिसतील तिथं टिक करून पुढे जायचं आपल्याला. ओके, म्हणजे सर्कल करून. तुम्हाला सर्कल असतात ना असे सर्कल असतात. बरोबर करतोय का मी? हो, पूर्ण करायचं त्या. अपूर्ण सोडायचं नाही. अरे अरे साफ होतं. आधी लिहिल्या गेला आणि नंतर साफ होतं ते. जाऊ दे, त्याच्यामध्ये पण मॅजिक आहे. चला, हे लक्षात आलं. पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज. विषम संख्या, अरे विषम संख्या म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायचं विसरून गेलो मी. माहिती आहे का तुम्हाला? अरे वा. ऑड नंबर्स. विषम संख्या म्हणजेच काय? ऑड नंबर्स. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 25 ऑड नंबर्स? 625. येस 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 येस. मग तुमचं जोपर्यंत हे राईट होतं आहे तोपर्यंत मी तुम्हाला काही क्वेश्चन देऊ का? ज्यांचं झालं असेल त्यांनी मला 65चा स्क्वेअर सांगायचा आहे. कसा काढसाल तुम्ही 65चा स्क्वेअर? हे झालेलं असेल तर आन्सर सांगा. हे बाकी असेल तर आधी हे राईट करून घ्या. लोकेश, कसा काढू आपण याचा स्क्वेअर? काय सांगितलं होतं? या 5चा स्क्वेअर राईट करायचा 25. देन हा जो नंबर आहे याच्या नेक्स्ट नंबर त्याला मल्टिप्लाय करायचा. 6च्या नेक्स्ट नंबर काय येतो? 7 येतो. आणि 6 × 7 42 होतात. 6 7 जा 42. 4225. हा आहे 65चा स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न हो तुम्हाला जर प्रश्न आला की पहिल्या 65 विषम संख्यांची बेरीज सांगा,
तर लगेच 5चा स्क्वेअर 25 आणि 6 गुणिला 7 42, 4225. म्हणजे हा का नाही, हा बदलवला ना, आपलं 25 आन्सर होता डी. ऑप्शन टाकन काही पण 90, 100, 110, 120 है ना. 90, 100, 110, 120. हां 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 हां, चालेल चालेल चालेल. शेवटचं एक ऑप्शन घ्यायचं 625चं, 25चा स्क्वेअर होते. ओके का. बघा इथं प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, काय पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज. बघा बरं हा प्रश्न, पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज. हे रेस करतो मी आता. क्वेश्चन नंबर 9 राहील का मग तो आता. पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती. क्वेश्चन नंबर 9. पहिल्या 10 नैसर्गिक, दॅट मीन्स नॅचरल, नैसर्गिक विषम संख्या, दॅट मीन्स ऑड नंबर्स, विषम संख्यांची बेरीज, दॅट मीन्स ॲडिशन, की आणि ती. ऑप्शन आहे 10, 50, 75, 100. 10, 50, 75, 100. What is the sum of first 10 natural odd numbers? Option is 10, 50, 75 and 100. अरे हा प्रश्न दिसत नसेल, ओरली राईट करून घ्यायचा आहे. त्याच्यावर लाईट चमकतोय म्हणून तो दिसत नसेल समोर स्क्रीनमध्ये. पहिल्या 10 विषम नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. मग आता हा एक शब्द वाढला त्याच्यामध्ये, नैसर्गिक विषम संख्या. आता तो नैसर्गिक विषम संख्या ह्या नैसर्गिकच असतात, नॅचरलच असतात है ना. नॅचरल नंबर्स, दोज नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 1 और काउंटिंग नंबर्स आर नोन ॲज नॅचरल नंबर्स. मग सेम 10चा स्क्वेअर करून घ्यायचा. 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज म्हणजे काय. 10चा स्क्वेअर किती, 10 का नाही का, 50 का नाही, 75 नाही, 100 तर नक्कीच. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. डी फॉर आन्सर. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. त्या 2 अंकी सर्वात लहान. क्वेश्चन नंबर 10. 2 अंकी सर्वात लहान व मोठ्या मूळ संख्यांची बेरीज किती. मोठ्या मूळ संख्यांची बेरीज किती. ही आणि ती बरोबर किती. ऑप्शन तुम्ही उत्तर काढा तोपर्यंत मी ऑप्शन राईट करतो. तुम्हाला सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या माहीत आहे, सर्वात मोठी मूळ संख्या माहीत आहे. त्या दोघांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे.
मी तुम्हाला ऑप्शन राईट करून देतो. 108 नाही तर नाही. 108 नाही तर नाही. 100 109. 100 and 109. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? कोणती आहे? 10 मूळ संख्या आहे का? 11 ELEVEN है ना. नंतर 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? लार्जेस्ट प्राइम नंबर 2 digits 97. NINETYSEVEN 97. करा मग ॲडिशन. 7 + 1 8. 9 + 1 10. 1 ONE 1. 100 HUNDRED 100. EIGHT 108. Option A is the right answer. A for answer. Very good. पुढीलपैकी हा प्रश्न इरेज करायचा. 2 अंकी सर्वात लहानचा. हां, क्वेश्चन नंबर 10. पुढीलपैकी राईट करा तुम्ही तोपर्यंत. पुढीलपैकी कोणती संख्या? क्वेश्चन नंबर 11 ना. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? हो, त्याचा फॅक्टर. अवयव म्हणजे त्याचा पार्ट, म्हणजेच त्याचे हात, पाय, कान, नाक, डोळे, याला आपण अवयव म्हणतो. यस. ऑप्शन आहे 1 2 3 7. 1 2 3 7. 1 2 3 7. 1 2 3 7. 1 2 3 7. 1 2 3 7. 1 2 3 7. ओके. मग पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते? कोणती असणार आहे? मूळ संख्येचे अवयव पाडू आता आपण. फॉर एक्झाम्पल 11 ही मूळ संख्या आहे. याचे अवयव कोणकोणत्या टेबलमध्ये येते? ही 11 आणि 1. त्यानंतरची आहे 13. कोणत्या टेबलमध्ये येते? ही 1 आणि 13. त्यानंतर आहे 31. कोणत्या टेबलमध्ये येते? 1 आणि 31. याच्यामध्ये कोणता नंबर नेहमी प्रत्येकाचा अवयव आहे? 1 आहेच. 11चा पण 1 आहे, 13चा पण 1 आहे, 31चा पण 1 आहे, 97चा पण 1 असणार आहे. अरे 79 झालेत का? हो, 97चा पण 1 असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? ए फॉर आन्सर. ONE 1. 1च्या बाबतीत तुम्हाला काही 2 गोष्टी माहिती आहेत का? आपण लास्ट पिरियडला बघितल्या होत्या. काय? एक ही मूळ संख्या ही नाही व ती संयुक्त सुद्धा नाही. 1 इज नॉट अ प्राइम नंबर नॉर कंपोजिट नंबर. तो प्राइम सुद्धा नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही. 0च्या बाबतीत माहिती आहे? 0 काय?
सर थांबा पेज मी थांबू. 0 ही समसुद्धा नाही सुद्धा नाही आणि आणि विषम सुद्धा नाही. अजून दुसरी गोष्ट आहे 0च्या बाबतीत. 0 ही संख्या धनात्मक सुद्धा नाही आणि ऋणात्मक सुद्धा नाही. 0 ही विषम नाही समसंख्या. ऋणात्मक म्हणजेच काय? ती पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही. हां, त्याला आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन देत नाही. परंतु आज एका विद्यार्थ्याने 0ला साईन दिलेलं होतं ॲन्सर असं मायनस काहीतरी क्वेश्चन होता, असं समथिंग काही क्वेश्चन होता. 37 मल्टिप्लाय 0 इक्वल टू -0 म्हणे. मग ॲन्सर बरोबर आहे का? सर त्याचा आन्सर तर 0 येईल. हो, पण त्या 0ला मायनस साईन दिलेलं होतं त्याने. त्याला माहीत नव्हतं 0ला कोणतंच साईन राहत नाही. 0 हा निगेटिव्ह पण नाही पॉझिटिव्ह पण नाही, न्यूट्रल आहे तो. सांगतो तुम्हाला 5 मल्टिप्लाय 6 आहे. आपण काय करतो 5 6 जा 30. ओके, मग हा 30 कसा आलेला आहे? याच्या हाफ केलेला आहे आणि त्याच्यावर एक 0 ठेवलेला आहे. मल्टिप्लाय बाय 5 तर झालेलं आहे ना आपला. हाफ करतो नंबर, त्याच्यावर एक 0 ठेवतो. मल्टिप्लाय बाय 25च्या वेळेस काय करायचं? हाफ करून पुन्हा हाफ करायचे, म्हणजे डिवाइड बाय 4 करायचं. सपोज असा नंबर असला तुम्हाला 400 मल्टिप्लाय 25, काय करायचं? याला 4ने डिवाइड करायचं. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4 आणि त्याच्यावर 2 0 ठेवून घ्यायचे. बघा मल्टिप्लिकेशन तेच येते की नाही. 25 4 जा 100, कॅरीला 10, 25 4 जा 100 आणि 10 110, सॉरी 0 कॅरीला 11, 25 4 जा 100 100 आणि 11 100. हां पहा 100 आणि 11 121 111 होतात. ओके, आता एक प्रश्न तुम्ही होमवर्कमध्ये घ्या. मोठा प्रश्न आहे, ओरली सांगतो. हो ओरली सांगतो, राईट करून घ्या आणि उद्या मला त्याचा आन्सर द्यायचा आहे. SIDE साईड. चला क्वेश्चन नंबर 13. 20 ते 40 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज. 20 ते 40 मधील वीस ते 40 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज. नाही व 70 ते 90 मधील 70 ते 90 दी ल मधील जोडमूळ संख्यांची बेरीज. मूळ संख्यांची बेरीज. अजून आहे पुढे, यांतील जे बेरीज येईल तुमची, यांतील फरक काढायचा आहे तुम्हाला. यांतील फरक आहे म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला? 20 ते 40 याच्यामधील जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या किती टोटल? 1 to 100 मध्ये ट्विन प्राईम नंबर्स म्हणतो आपण त्यांना, 8 आहेत. मग त्या शोधायच्या आहेत तुम्ही. 20 ते 40 मध्ये कोणत्या जोडमूळ संख्यांची संख्या आहेत त्या, आणि 70 ते 90 यांची पहिले 20 ते 40 मधील संख्यांची बेरीज ती वेगळी ठेवायची. 70 ते 90 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज त्या वेगळ्या ठेवायच्या आणि त्यांच्यामधून दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. हां, त्यांच्या बेरीज बेरीज येईल, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. ऑप्शन घ्या 60 144 60 144 84 8 84 8. A फॉर
B for C for D for. ओके, प्रश्न राईट करायचा आहे नीट. जोडी लिहायच्या तशा तिच्याची प्लस करायची, हो जोड्यांची प्लस करायची. हो 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 यांच्यामध्ये येणाऱ्या जोडमोड संख्या. मग जोडमोड संख्या कोणकोणत्या आहे? 8 जोड्या माहिती आहेत तुम्हाला. हो. मग 20 ते 40 मधील कोणती येईल मग अशी? 20 ते 40 मध्ये 20 13 17 19 29 31. 31 हां, 41 ज्या असतील त्या त्यांची ॲडिशन करायची. इथं यांची ॲडिशन करायची, दोघं जे आन्सर येतील त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आणि त्याच्यामधून आपल्या ऑप्शनमधलं आन्सर काय आहे ते टिक करायचं. ओके, आजचं सेशन आपण याच ठिकाणी क्लोज करणार आहे. 6 5 11 13 प्लस 17 19 असं का? यस, यांच्यामधल्या जोडमोड संख्या आपण राईट केलेल्या आहेत त्या. त्यांची ॲडिशन, यांच्यामधल्या जोडमोड संख्या त्यांची ॲडिशन, दोघांची सबट्रॅक्शन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. धन्यवाद.